लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढील 15 दिवसात कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत। महिला आणि बालकल्याण खात्याकडून केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने पाठवलेला 26 लाख लोकांचा डेटा हा व्हेरीफाय करण्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे। 26 लाख लोकांच्या खात्यांच्या माहितीमध्ये काही महिलांची खाती नसल्यामुळे कुटुंबातील पुरुषांच्या बँक खात्याची माहिती जोडण्यात आल्याची सुद्धा बाब समोर आली। अशा महिलांचा लाडक्या बहिणीचा लाभ सुरूच राहणार, मात्र ज्या बोगस खात्यांची माहिती ही समोर येईल त्यांच्याकडून मात्र 11 महिन्यांचे पूर्ण पैसे हे वसूल करण्यात येणार, तसेच त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येणार। महिला व बालकल्याण खात्याकडून या संदर्भात कारवाईला आता वेग आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 51,000 लाडक्या बहिणींचा लाभ आता थांबवण्यात आला। 65 वर्षावरील आणि कुटुंबातील तिसरी महिला अशा लाभार्थ्याची पडताळणी आता सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यात 6,11,000 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। शासनाच्या निर्देशानुसार एका कुटुंबातील फक्त 2 महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तसेच लाभार्थी महिलांचं वय हे 21 ते 65 वर्ष असलं पाहिजे। शासनाची ही बाब निदर्शनास आली की एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला आणि 65 वर्षावरील महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत। या दोन्ही अटीचा भंग करणाऱ्या लाभार्थी महिलांचा शोध घेण्याचे निर्देश आता देण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या अशा 39,267 कुटुंब असल्याची माहिती समोर आली।